नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका तुमचं सर्वांचं माझ्या प्रियंका अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. कोणतीही स्पर्धा परीक्षा म्हटले की महत्त्वपूर्ण सामान्य ज्ञान असतेच. चिंता सोडा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण 50 प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1 आहे, कोणत्या प्राण्यापासून हत्तीरोगाचा प्रसार होतो? उत्तर आहे डास. प्रश्न क्रमांक 2 आहे, जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक कोणते? उत्तर आहे गहू. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारताच्या शेजारी एकूण किती देश आहेत? उत्तर आहे 7. प्रश्न क्रमांक 4 आहे, ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे हॉकी. प्रश्न क्रमांक 5 आहे, वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे? उत्तर आहे 21%. प्रश्न क्रमांक 6 आहे, रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात? उत्तर आहे सल्फ्युरिक ॲसिड. प्रश्न क्रमांक 7 आहे, रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो? उत्तर आहे जीवनसत्व क. प्रश्न क्रमांक 8 आहे, साधारणतः जेट विमानाचा आवाज किती डेसिबल्स असतो? उत्तर आहे 140 ते 150 डेसिबल्स. प्रश्न क्रमांक 9 आहे, मनुष्यास किती डेसिबल्स आवाजामुळे बहिरत्व येऊ शकते? उत्तर आहे 100 डेसिबल्स. प्रश्न क्रमांक 10 आहे, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते? उत्तर आहे लहान मेंदू. प्रश्न क्रमांक 11 आहे, खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे? उत्तर आहे मधुमेह. प्रश्न क्रमांक 12 आहे, कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? उत्तर आहे लाकूड. प्रश्न क्रमांक 13 आहे, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? उत्तर आहे अमोनिया. प्रश्न क्रमांक 14 आहे, युनियन कार्बाइड वायू दुर्घटनेशी संबंधित असलेले शहर कोणते? उत्तर आहे भोपाळ. प्रश्न क्रमांक 15 आहे, नॅशनल मॅथमॅटिक्स डे कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 22 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 16 आहे, विजेच्या दिव्याखाली कोणत्या धातूची तार वापरलेली असते? उत्तर आहे टंगस्टन. प्रश्न क्रमांक 17 आहे, चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला? उत्तर आहे चीन. प्रश्न क्रमांक 18 आहे, रिस्टर हे काय मोजण्याचे एकक आहे? उत्तर आहे रिस्टर हे भूकंप मोजण्याचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, भारताचे संविधान कधी लागू झाले? उत्तर आहे 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले. प्रश्न क्रमांक 20 आहे, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? उत्तर आहे सुचेता कृपलानी. सुचेता कृपलानी या 1963 ते 1967 या कालावधीसाठी झालेल्या भारताचे पहिल्या मुख्यमंत्री होत्या. तेव्हा त्या उत्तर प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री बनल्या होत्या. प्रश्न क्रमांक 20 आहे, भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय? उत्तर आहे वर्ल्ड वन. मुंबईमध्ये स्थित असलेले आणि 2020 मध्ये सुरू वर्ल्ड वन भारतातील इमारत आहे. या इमारतीची उंची 285 मीटर म्हणजेच 935 फीट एवढी आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात येतात? उत्तर आहे जपान. प्रश्न क्रमांक 23, एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात? उत्तर आहे श्वेतपेशी. प्रश्न क्रमांक 24 आहे, चांदी म्हणजेच सिल्वर या धातूंचा अणुक्रमांक 47 असून त्याचे रेणुसूत्र काय? उत्तर आहे चांदीचे रेणुसूत्र हे Ag असे आहे. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? उत्तर आहे वर्धा. प्रश्न क्रमांक 26, प्रौढ माणसाच्या शरीरात किती रक्त असते? उत्तर आहे 5 ते 6 लिटर. नवजात मुलांच्या अंगामध्ये
फक्त 1 वाटीभर म्हणजेच 200 ग्राम भरेल एवढेच रक्त असते. प्रश्न क्रमांक 27 आहे. रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? उत्तर आहे मलेरिया. प्रश्न क्रमांक 28 आहे. अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस काय म्हणतात? उत्तर आहे उधांची भरती असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 29 आहे. कोणत्या देशामध्ये फक्त 825 लोकच राहतात? उत्तर आहे व्हॅटिकन सिटी. व्हॅटिकन सिटी हे जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश आहे. या देशामध्ये केवळ 825 लोकच राहतात. प्रश्न क्रमांक 30 आहे. तंबाखूमध्ये असलेले विषारी द्रव्य कोणते? उत्तर आहे निकोटीन. प्रश्न क्रमांक 31 आहे. 5 हेक्टोलिटर म्हणजेच किती लिटर? उत्तर आहे 500 लिटर. प्रश्न क्रमांक 32 आहे. अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात? उत्तर आहे आकाशगंगा म्हणतात. प्रश्न क्रमांक 33 आहे. कशापासून ॲल्युमिनियम मिळवले जाते? उत्तर आहे बॉक्साईड. प्रश्न क्रमांक 34 आहे. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते? उत्तर आहे टंगस्टन. प्रश्न क्रमांक 35 आहे. एक अश्वशक्ती म्हणजेच किती वॅट असते? उत्तर आहे 746 वॅट म्हणजेच एक अश्वशक्ती असते. प्रश्न क्रमांक 36 आहे. कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे कोणत्या बँकेने आपत्कालीन कर्ज सुविधा सुरू केली आहे? उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 37 आहे. कोरोना विषाणू 2019चे पहिले प्रकरण कोठे समोर आले? उत्तर आहे चीनमधील वुहानमध्ये. प्रश्न क्रमांक 38 आहे. कोरोना विषाणूच्या नवीन विषाणूला तात्पुरते नाव काय? उत्तर आहे 2019 nCoV. प्रश्न क्रमांक 39 आहे. कोरोना विषाणूला आंतरराष्ट्रीय आणीबाणी कोणी घोषित केले? उत्तर आहे जागतिक आरोग्य संघटनेने. प्रश्न क्रमांक 40 आहे. WHOने कोरोना विषाणूला काय नाव दिले? उत्तर आहे कोविड-19. प्रश्न क्रमांक 41 आहे. मानवामध्ये कोरोना विषाणू कोणत्या संसर्गामुळे होतो? उत्तर आहे श्वसन मार्गाचे संक्रमण. प्रश्न क्रमांक 42 आहे. कोरोना विषाणू कोणत्या प्रकारचा आहे? उत्तर आहे कोरोना विषाणू हा आर्ययन विषाणू आहे. प्रश्न क्रमांक 43 आहे. भारतातील कोणत्या राज्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला? उत्तर आहे केरळ. प्रश्न क्रमांक 44 आहे. कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी कोणत्या देशाने महामारी रोग कायदा 1897 लागू केला? उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 45 आहे. कोरोना विषाणूचे गंभीर प्रकरण लक्षात घेऊन केंद्र सरकारने कोणत्या दलाची स्थापना केली? उत्तर आहे टास्क फोर्स. प्रश्न क्रमांक 46 आहे. कोरोना विषाणूचा मानवी शरीरावर थेट परिणाम कुठे होतो? उत्तर आहे श्वसन प्रणालीवर. प्रश्न क्रमांक 47 आहे. कोरोना विषाणू लसीची पहिली मानवी चाचणी कोणत्या देशात सुरू झाली? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न क्रमांक 48 आहे. कोविड ॲक्शन प्लॅटफॉर्म कोणी चालू केला? उत्तर आहे WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. प्रश्न क्रमांक 39 आहे. कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने कोरोना व्हायरस माहिती हब सुरू केले आहे? उत्तर आहे व्हॉट्सॲप. प्रश्न क्रमांक 50 आहे. कोणत्या USA कंपनीने एज्युकेशनल कोरोना व्हायरस वेबसाईट सुरू केली आहे? उत्तर आहे गुगल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.